पुढची एक ब्रेकिंग बातमी आपण बघूयात। बातमी अमरावतीमध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं चित्र आपण पाहतोय। अमरावतीच्या पंचवटी चौकामध्ये एकीकडे काँग्रेसचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि वेगवेगळ्या मागण्यांच्या संदर्भात मोर्चा निघणार आहे, तर दुसऱ्या बाजूला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं स्वागत करण्यासाठी ढोल ताशे वाजवत जल्लोष केला जातोय। पंचवटी चौकामध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते हे काही अंतरावरती सध्या थांबलेत। अमरावतीमध्ये काँग्रेसकडून तहसील कार्यालयावरती हा मोर्चा काढला जाणार आहे। तर याची थेट दृश्य आपण बघतोय। अमरावतीमधली भाजप आणि काँग्रेसचे हे सगळे कार्यकर्ते एकाच ठिकाणी आमने सामने आल्याची ही दृश्य आहेत। प्रणय निर्माण आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देत आहेत। प्रणय, आपण बघतोय भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। दोन वेगवेगळे कार्यक्रम, एकीकडे रवींद्र चव्हाण यांचं स्वागत करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते एकवटलेत, दुसरीकडे काँग्रेस मोर्चा काढताय। काय नेमकी परिस्थिती आहे, काय वातावरण? काँग्रेसकडून ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। पंचवटी चौकातून हा मोर्चा निघणार आहे असं त्यांचं पूर्वनियोजित होतं, परंतु आज भाजपचा मेळावा सुद्धा आहे। जे निवडणूक आहे स्थानिक स्वराज्याचे, त्या अनुषंगाने मेळावा, त्यासाठी रवींद्र चव्हाण जे प्रदेशाध्यक्ष ते येणार आहे आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा येणार आहे। परंतु रवींद्र चव्हाण हे पहिल्यांदा अमरावती शहरात येते, त्यामुळे कार्यकर्ते भाजपाकडून त्यांचं जंगी स्वागत पंचवटी चौकात ठेवण्यात आलेलं आहे। त्यामुळे येथे भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झालेले, ढोल ताशे वाजवून त्यांचं भव्य स्वागत करणारे, परंतु त्यालाच लागून काँग्रेसचा मोर्चा निघेल, त्यामुळे हे सगळे कार्यकर्ते आमने सामने आले। पोलीस सध्या मधात उभे राहून मध्यस्थी घालताय। यांचं म्हणणं आहे की आम्ही आता मोर्चा काढणार, परंतु भाजपचे रवींद्र चव्हाण येते त्यामुळे इथे जल्लोष होतोय, त्यामुळे तुम्ही थोडं थांबा असं म्हणणं आहे। त्यामुळे काँग्रेस ही आक्रमक झालेली आहे, तर भाजपचे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झालेले। दोन्ही काँग्रेस आणि भाजपकडून घोषणाबाजी सुरू आहे। यावेळी ट्रॅक्टर सुद्धा आणलेले काँग्रेसकडून दुष्काळ जाहीर करावा यासाठी। जे शेतकरी हवालदिल झालेले आहेत त्यांना तातडीने मदत करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा अमरावती जिल्हा, अशी मुख्य मागणी आहे। त्यामुळे अमरावती जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये आज काँग्रेसचं मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, परंतु अमरावतीमध्ये आपल्याला थोडं वेगळं दृश्य पाहायला मिळते। भाजप आणि काँग्रेस हे आमने सामने आलेले आहे, त्यामुळे आता पोलीस मध्यस्थी करताय की थोडं तुम्ही शांततेने घ्या। रवींद्र चव्हाण पंचवटी चौकात आल्याच्या नंतर त्यांचं स्वागत झाल्याच्या नंतर ते PR पोटे पाटील कॉलेज या ठिकाणी त्यांचा मेळावा होणार आहे, परंतु काँग्रेस काही ऐकायला तयार नाही, त्यामुळे पोलिसांची सध्या हुज्जतबाजी सुरू आहे। आपण या दृश्यामध्ये पाहू शकता आता DCP गणेश शिंदे आलेले आहेत, ते आता समजून घालते, परंतु काँग्रेस नारेबाजी देऊन शासनाचा निषेध करताना त्यामुळे हा मोर्चा निघणार आहे का, त्यांना परवानगी दिली जाणार आहे का, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रणय, धन्यवाद आताच्या माहितीसाठी।